नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे। शेतकऱ्यांचं खरीप 2023 या वर्षी कापूस किंवा सोयाबीन हे पीक होतं। आता त्याला जे भावांतर योजने अंतर्गत मदत प्राप्त होणार होती ती आता वाटप करण्याच्या संदर्भात एक नवीन जीआर आलेला आहे। त्यामुळे आता त्या शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांचं कुणाचं खरीपमध्ये सोयाबीन किंवा कापूस असेल त्याला जास्तीत जास्त 10,000 आणि कमीत कमी 1,000 रुपये अशी ती मदत सरकारमार्फत मिळणार आहे। त्यामार्फत जीआर निर्गम करण्यात आलेला आहे। चला मग पाहूया डिटेलमध्ये की कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, त्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे का, किती एकरला किती अनुदान मिळणार आहे, या अनुदान मिळण्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे का, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। मित्रहो, आजच जो काही जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे त्या जीआर मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे कोणी खरीप 2023 मध्ये कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील त्यांना आता कमीत कमी 1,000 आणि जास्तीत जास्त 10,000 रुपयाची मदत ही मिळणार आहे। आता नेमकं किती क्षेत्राला किती मदत मिळणार आहे हे थोडक्यात जाणून घेऊया। जर तुमचं क्षेत्र हे 0.20 हेक्टर म्हणजेच अर्धा एकर किंवा 20 गुंठे इतकं असेल तर तुम्हाला 1,000 रुपये ही मदत मिळणार आहे जर तुम्ही सोयाबीन किंवा कापूस उत्पादक शेतकरी असाल तर। त्यासोबतच जर तुमची 0.20 हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला प्रति हेक्टरी 5,000 रुपये आणि कमाल मर्यादा म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 2 हेक्टर पर्यंतच त्याची मदत ही दिली जाणार आहे। म्हणजे एका शेतकऱ्याकडे जर 3 हेक्टर जमीन असेल तर त्याला फक्त 2 हेक्टरचीच मदत मिळणार आहे। म्हणजेच तुम्हाला जास्तीत जास्त 10,000 रुपयाचा अर्थसहाय्य केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे 2 हेक्टर म्हणजे अर्धा एकर जर शेतकऱ्याकडे जमीन असेल किंवा त्यापेक्षाही कमी असेल तर तुम्हाला 1,000 रुपये आणि अर्धा एकरपेक्षा जास्त परंतु 5 एकरपेक्षा कमी किंवा 5 एकरची जी मर्यादा आहे त्याला रुपये 10,000 अशा प्रकारे हे अनुदानाचे वाटप केले जाणार। मग आता यासाठी पात्र शेतकरी कोणकोणते आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। तुम्ही जर का खरीप 2023 मध्ये ई पीक पाणीद्वारे तुमच्या पिकाची नोंदणी केली असेल, जर तुमच्या पिकाची नोंदणी ऑनलाईन झालेली असेल ई पीक पाणीद्वारे आणि 7/12ला तुमचं जे कापूस किंवा सोयाबीन हे पीक दाखवत असेल तर त्याच शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी ही घ्यायची आहे की यावर्षी असो किंवा मागच्या वर्षीही ई पीक पाणी करणं अत्यंत आवश्यक आहे। ई पीक पाणी केवळ विमा मिळवण्याकरिता नाही तर वेगवेगळे अनुदान असतील। तुमच्या 7/12ला पिकाची नोंद ही आता तलाट्यामार्फत नसून फक्त ई पीक आणि या ॲपद्वारे होणार आहे। त्यामुळे ज्यांनी कोणी केलं होतं तेच आता शेतकरी पात्र राहणार आहेत। आता पाहूया की मदत कशा प्रकारे मिळणार आहे। यासाठी कुठं स्वतंत्र ॲप्लिकेशन करायचं आहे का, अद्याप ही स्वतंत्र प्रणाली ही काही निर्माण करण्यात आलेली नाहीये। म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवण्याचे तर काही आणखीनही निर्देश आलेले नाहीयेत, परंतु हे जे काही अनुदान प्राप्त होणार आहे त्या पात्र शेतकऱ्यांचे ज्यांनी ई पीक पाणी केली आहे त्यांच्या डीबीटी संलग्न खात्यावरती म्हणजे ज्या खात्यावरती तुमचा आधार लिंक आहे किंवा ज्या खात्यावर तुमचे PM किसानचे पैसे येतात किंवा नमो शेतकरीचे पैसे येतात, आता त्याच खात्यावरती तुमचं जे काही क्षेत्र असेल त्या क्षेत्राच्या अनुसार तुम्हाला मदत ही दिली जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला नवीन कुठलं खातं काढायची गरज नाहीये, तर डीबीटी मार्फत तुम्हाला ही मदत देण्यात येणार आहे। मग आता सर्वात प्रतीक्षेचा विषय म्हणजे की कधीपर्यंत ही मदत मिळणार आहे, कारण सर्वांना आस लागलेली आहे की इलेक्शनच्या समोर सरकार नक्कीच काही ना काही त्याच्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकणार आहे। तर होय, येणाऱ्या 15 ते 20 दिवसात म्हणजेच 15 ऑगस्टच्या नंतर अपेक्षा करू शकतो आपण की तुम्हाला या जो काही रक्कम असणार आहे ती रक्कम तुम्हाला एक मदत म्हणून अर्थसहाय्य म्हणून शेतकऱ्याला लाखो शेतकऱ्याला राज्यातल्या मदत ही जाहीर करण्यात येणार आहे। आशा करूया लवकरात लवकर तुम्हाला ही मदत तुमच्या खात्यावरती येईल। शेतकऱ्याशी निगडीत सरकारी योजनेबद्दल जर काही माहिती पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।